3 दिवस सकाळी उपाशी पोटी पेरूचे पान खाल्ल्याने शरीरात काय होते ते बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. परंतु त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्या कारणाने आपण त्याचा वापर करणे टाळतो. तर आपल्या परिसरामध्ये असणारे पेरूचे झाड आपण पाहिले असेलच. पेरूचे झाड आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. तर पेरूची पाने, फळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदेशीर ठरतात याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी पेरूच्या पानांचा फार मोठा वाटा आहे. 4 ते 5 पेरूची पाने घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि आपल्याला याला पाण्यामध्ये उकळायचे आहेत. उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. तसेच पेरूच्या पानांमुळे उलटी तसेच पोटदुखी त्रास सुद्धा कमी होतो. जर तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असेल तर तुम्ही 30 ग्राम पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला पेरूची पाने बारीक करून त्यामध्ये 1 मुठभर तांदूळ घेऊन त्या पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळायचं आहे. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही दिवसभरात 2 वेळा प्यायचं आहे, ज्यामुळे तुमचा जुलाबाचा त्रास नक्कीच कमी होईल. तसेच जर तुम्हाला टीबी मुळे ताप येत असेल तर हा ताप कमी करण्यासाठी पेरूची पाने फायदेशीर ठरतात. त्यासाठी 1 ते 10 पेरूची पाने घेऊन हे पाणी तुम्हाला 5 कप पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि ज्या वेळेस 3 कप पाणी उरेल त्यावेळेस हे पाणी तुम्ही गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडेसे थंड झाल्यानंतर तुम्ही 1 कप अशा प्रकारे दिवसभरात 3 कप पाणी तुम्हाला प्यायचं आहे. यामुळे टीबीचा जो काही ताप असेल तो देखील कमी होईल. वजन कमी करण्यासाठी सुद्धा पेरूच्या पानांचा भरपूर फायदा होतो. तसेच जर तुम्हाला दातदुखीची समस्या असेल, हिरड्यामध्ये सूज असेल तर तुम्ही पेरूची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत आणि हे पाणी गाळून घेऊन पाणी थोडेसे गार झाल्यानंतर या पाण्याने तुम्हाला गुळण्या करायच्या आहेत. यामुळे तुमची दातदुखीची समस्या सुद्धा दूर होईल आणि हिरड्यांमध्ये सूज आलेली सुद्धा कमी होईल. तसेच पेरूच्या पानांचा तुम्ही वापर आपला मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सुद्धा करू शकता. म्हणजे पेरूची पाने पाण्यामध्ये उकळून पाणी पिल्याने मधुमेह नियंत्रित राहतो. तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो, तर तुम्ही पेरूच्या पानांचा लेप करून संध्याकाळी लावला तर यामुळे सांधेदुखी नक्कीच कमी होईल. चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर तुम्ही पेरूच्या पानांचा रस चेहऱ्यावरती लावायचा आहे. 2-3 दिवस अगदी तुम्ही उपाय केला तर चेहऱ्यावरचे पिंपल्स नक्कीच गायब होतील. तसेच तुम्ही पेरूच्या पानांचा लेप करून चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रकारची चमक येते. त्याचबरोबर चेहऱ्यावर जी काही खाज उठत असेल ती सुद्धा कमी होते. जर तुम्हाला दम्याचा आजार असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचा वापर करू शकता. म्हणजे तुम्ही पेरूची पाने जर सेवन केला तर दम्याचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. केस गळतीची समस्या असेल तर तुम्ही पहिल्यांदाच आपले केस शॅम्पू लावून पाणीने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. नंतर तुम्ही आपल्या केसांना पेरूच्या पानांचा रस लावायचा आहे. यामुळे तुमचे केस गळण्याचे थांबतील आणि केसांचा रंग सुद्धा काळा होईल. तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पेरूच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या अनेक समस्यांवरती तुम्हाला तोडगा मिळेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.